शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं, नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं. शंकराचार्य भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री आद्य शंकराचार्य विरचित श्रीकृष्णाष्टकम याची सुरुवात आपण गोकुळाष्टमीला केली होती. या अष्टकामध्ये असणारे 8 श्लोक आणि त्यानंतरचा एक शेवटचा श्लोक 9वा श्लोक अशी ही रचना आहे. आत्तापर्यंत आपली 7 प्रवचनं झाली. आता ह्या 8व्या प्रवचनामध्ये आपण यातले शेवटचे जे 2 श्लोक आहेत त्याचा विचार करणार आहोत. सर्वप्रथम हे श्लोक आपण म्हणूया. गोपाळ कृष्ण भगवान की जय. भजे व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं, स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं. सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकं, अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं. मनोजगर्वमोचनं विशाललोललोचनं, विधूतगोपशोचनं नमामि पद्मलोचनं. कदम्बसूनकुण्डलं सुचारुगण्डमण्डलं, मृजाङ्गनैकवल्लभं नमामि कृष्णदुर्लभं. यशोदया समोदया सगोपया सनन्दया, युतं सुखैकदायकं नमामि गोपनायकं. सदैव पादपङ्कजं मदीयमानसे निजं, दधानमुत्तमालकं नमामि नन्दबालकं. समस्तदोषशोषणं समस्तलोकपोषणं, समस्तगोपमानसं नमामि नन्दलालसं. भुवो भरावतारकं भवाब्धिकर्णधारकं, यशोमतीकिशोरकं नमामि चित्तचोरकं. दृगन्तकान्तभङ्गिनं सदा सदालसङ्गिनं, दिने दिने नवं नवं नमामि नन्दसम्भवं. गुणाकरं सुखाकरं कृपाकरं कृपापरं, सुरद्विषन्निकन्दनं नमामि गोपनन्दनं. नवीनगोपनागरं नवीनकेलिलम्पटं, नमामि मेघसुन्दरं तडित्प्रभालसत्पटं. समस्तगोपनन्दनं हृदम्बुजैकमोदनं, नमामि कुञ्जमध्यगं प्रसन्नभानुशोभनं. निकामकामदायकं दृगन्तचारुसायकं, रसालवेणुगायकं नमामि कुञ्जनायकं. विदग्धगोपिकामनो मनोज्ञतल्पशायिनं, नमामि कुञ्जकानने प्रवृद्धवह्निपायनं. किशोरकान्तिरञ्जितं दृगञ्जनं सुशोभितं, गजेन्द्रमोक्षकारिणं नमामि श्रीविहारिणं. यदा तदा यथा तथा तथैव कृष्णसत्कथा, मया सदैव गीयतां तथा कृपा विधीयतां. प्रमाणिकाष्टकद्वयं जपत्यधीत्य यः पुमान्, भवेत् स नन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. शेवटचे जे 2 श्लोक आहेत त्याचा आपल्याला आज विचार करायचा. विदग्ध गोपिका मनोज्ञ तल्पशायिनं, नमामि कुञ्जकानने प्रवृद्धवह्निपायिनं. किशोरकान्तिरञ्जितं दृगञ्जनं सुशोभितं, गजेन्द्रमोक्षकारिणं नमामि श्रीविहारिणं. आणि यदा तदा यथा तथा तथैव कृष्णसत्कथा, मया सदैव गीयतां तथा कृपा विधीयतां. प्रमाणिकाष्टकद्वयं जपत्यधीत्य यः पुमान्, भवेत् स नन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान. आता थोडक्यात अर्थ पाहू आणि मग विवेचन पाहूया आपण.
या सर्व श्लोकांमध्ये, या रचनेमध्ये नमामि नंदलालसं, नमामि नंदसंभवं, नमामि कुंजनायकं, नमामि श्रीविहारिणं आणि भवे भवे सुभक्तिमान. आपला नरदेहा प्राप्तीनंतर मूळ उद्देश जो आहे तो परमात्म्याची प्राप्ती, आणि त्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी जी जी साधनं आहेत त्या साधनांचा अंतिम ध्येय आपलं हे आहे की त्या परमात्म्याचं स्वरूप जे आहे ते स्वरूप, त्याचा अनुभव आपल्याला यावा. किंबहुना हा जो आपला देह आहे, हा देह विसर्जन व्हावा आणि तो त्याच्या पायी व्हावा, आणि मग तो आत्मा जो आहे, परमेश्वराचा अंश जो आहे, तो परमात्म्याच्या अंशामध्ये विलीन व्हावा. म्हणजे आपल्याला त्याचं स्वरूप जे आहे ते आपल्याला प्राप्त व्हावं आणि त्याने आपल्याला आपल्याशी एकरूप करून घ्यावं. या उद्देशाने या सगळ्या साधना आहेत. श्रीमद भागवतामध्ये स्कंद पहिला आणि अध्याय दुसरा यामध्ये 2 श्लोक चांगले महत्त्वाचे आहेत. वासुदेव परा वेदा, वासुदेव परा मखाः, वासुदेव परा योगा, वासुदेव पराः क्रियाः. म्हणजे वासुदेव म्हणजे भगवान श्रीकृष्ण, हेच सगळ्या वेदांचे तात्पर्य आहे. वासुदेव परा वेदाः, वेदांचं तात्पर्य, वेदांचा अभ्यास, वेदांचं सगळं वाचन, त्यातल्या प्रत्येक ऋचेचा मंत्राचा अर्थ जो आहे तो शेवटी त्या वासुदेवापर्यंतच जाऊन पोचतो. आणि वासुदेव परा वेदाः, त्यानंतर वासुदेव परामखाः, म्हणजे जो म्हणून आपण यज्ञ करतो त्याचा उद्देश जो आहे मुख्यतः परमेश्वराच्या प्राप्तीसाठी, म्हणून श्रीकृष्ण प्राप्ती हेच ज्याचं ध्येय आहे असे मख म्हणजे यज्ञ. त्यानंतर वासुदेव परा योगाः, म्हणजे योग म्हणजे जोडणे, खरा अर्थ युन धातू आहे संस्कृतमधला. युन म्हणजे जोडणे. जसं आपल्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये अर्जुन विषाद योग, कर्मसन्यास योग, पुरुषोत्तम योग, हे सगळे शेवटी जो योग शब्द आहे तो योग असा की त्या क्रियेने भगवंताशी जोडल्या जाणे. म्हणून वासुदेव परा योगः आणि वासुदेव पराः क्रियाः, म्हणजे आपल्या सर्व क्रिया, या क्रियांचा उद्देश जो आहे त्या वासुदेवाच्या प्राप्तीसाठीच असावा. त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी मी माझं सगळं कर्म जे आहे ते करत आहे, पण त्यामध्ये वासुदेवाची प्राप्ती हाच एक माझा ध्येय असावा. आणि म्हणून अन्य देह आपले ध्येय आहेत त्या सगळ्यांचा आपण त्याग केला पाहिजे. म्हणजेच निष्काम सेवा आपण जर केली तर त्या निष्कामतेमुळे भगवंतापर्यंत जाणं आपल्याला सोपं जाईल. अजून एक श्लोक आहे. वासुदेव परम ज्ञानम, वासुदेव परम तपः, वासुदेव परो धर्मो, वासुदेव परा गतिः. म्हणजे वासुदेव परम ज्ञानम, सगळं ज्ञान जे आहे, आपण भौतिक ज्ञान जे आहे ते भौतिक वस्तूंचं, प्रपंचातील गोष्टींचं ज्ञान जे आहे, समर्थ सांगतात त्याप्रमाणे हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, बहुधा ज्ञान समासामध्ये अशी खूप मोठी यादी दिलेली आहे. ती आपण सर्व जाणतोच दासबोधाच्या अभ्यासक असल्यामुळे. पण खरं ज्ञान जे आहे ते वासुदेव परम ज्ञानम, म्हणजे खऱ्या ज्ञानाचा उद्देश त्या वासुदेवाच्या प्राप्तीचाच आहे. वासुदेवम परम तपः, जे तप आहे, जी साधना आहे ते करण्याचा मुख्य उद्देश भगवंताची प्राप्ती हाच असावा. आणि वासुदेव परो धर्मः, आता धर्म म्हणजे काय? एखादी आचारसंहिता, आपल्या वागण्यासाठी जो काही धरबंध असावा, जे काही नियम असावे, नीती न्यायाचं आचरण असावं, त्याचा मुख्य उद्देश हा त्या परमात्म्याच्या प्राप्तीचाच असावा. आणि वासुदेव परा गतिही, म्हणजे अंतिम गती आपल्याला जी आहे ती परमेश्वराच्या प्राप्तीमध्येच व्हावी असा हा श्लोक सांगतो. हे सगळे श्लोक जो आहेत 3-4 श्लोक श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदामधील 2ऱ्या अध्यायातील श्लोक आहेत. आता पुढे पहा. अतो वै कवयो नित्यं भक्तिं परमया मुदा, वासुदेव भगवती कुर्वन्त्यात्म प्रसादनीम. म्हणजे बुद्धिमान लोक नेहमी मोठ्या आनंदाने त्या भगवान श्रीकृष्णाचीच भक्ती करतात. म्हणजे भगवान श्रीकृष्णाची भक्ती हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्यामुळे आपल्याला परमानंदाची प्राप्ती होते, आत्मानंदाची प्राप्ती होते. आणि मुख्य म्हणजे काय की या देहामध्ये ज्या ज्या ग्रंथी आहेत त्या ग्रंथीचं भेदन होतं. भिद्यन्ते हृदयग्रंथी, छिद्यन्ते सर्व संशया, क्षीयन्ते चास्य कर्माणि, दृष्ट एवात्मनीश्वरे.
म्हणजे हृदयात आत्मरूप भगवंताचा साक्षात्कार झाला म्हणजे आपल्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाच्या बेड्या या आपोआप तुटून जातात. सर्व संशय आपल्या मनातील, आपल्या विचारांमधील, आपल्या आचरणामध्ये काही जर संशय आपल्या मनामध्ये असेल तर ते सर्व संशय तात्काळ नाहीसे होतात आणि माणूस या कर्मबंधनातून मुक्त होतो. मन एव मनुष्याणाम कारणं बंध मोक्ष. हे मन आपलं हे मोक्षाला कारण जसं आहे तसंच ते बंधनालासुद्धा कारण आहे. पण वासुदेवाची, श्रीकृष्णाची भक्ती केली तर आपण त्या कर्माच्या बंधनातून मुक्त होतो. अशा प्रकारे हे 3-4 श्लोक आहेत आणि म्हणून श्रीमद भागवत या ग्रंथाचं वाचन, त्याचा अभ्यास, त्याचं चिंतन आणि त्याद्वारे श्रीकृष्णाच्या दशमस्कंद जो आहे भागवतातला त्याच्या लीलेचं कथन, श्रवण हे सगळं आपण जसं जसं करत जाऊ तसं तसं संसार मुळीच नासका, विवेक करावा नेटका आणि नेटकाकरिता फिका होत जातो. संसाराचं फिकं होणं म्हणजे भगवंताचं आपल्या हृदयामध्ये दृढ होणं. म्हणून या ठिकाणी जे म्हटलं, विदग्ध गोपिका मनोमनोज्ञ तल्पशायीनम नमामि कुंज कानने प्रवृद्ध वन्नी पायिनम. हा जो श्लोक आहे याचा अर्थ आपण आता पाहूया. विदग्ध गोपिका मनोमनोज्ञ तल्पशायीनम. विदग्ध म्हणजे काय? दग्ध म्हणजे जळालेले, जाळलेले. आता विदग्ध म्हणजे याचा अर्थ की आपल्या मनातला असलेले किलमिश जे आहेत, ज्या शंका आहेत त्या जाळून जेव्हा आपलं मन शुद्ध होतं तेव्हा त्याला विदग्ध असं म्हणतो. विदग्ध याचा खरा अर्थ म्हणजे कुशल, चतुर, हुशार, निष्णात. म्हणजे भगवंताच्या प्राप्तीसाठी पूर्वतयारी जी आहे ते आपल्यातले दोष जे आहे ते जाळून टाकणं हे आहे. आणि श्रीकृष्णाच्या विरहाने किंवा तो दूर असण्यामुळे गोपिकांचे हृदय हे जळत होतं. म्हणजे श्रीकृष्णाच्या प्राप्तीसाठी त्यांच्या ठिकाणी कष्ट, तळमळ जी होती ती होती आणि त्या तळमळीपोटी त्या भगवंतांनी त्यांच्या हृदय सिंहासनावर एक स्थान आपलं निर्माण केलेलं होतं. आणि त्यामुळे आपण जसं म्हणतो, मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोधावे. आणि मग तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे म्हणून माझ्या अंतरंगामध्ये तुम्ही वास्तव्य करावं आणि आपला हा ग्रंथ मला समजावून सांगाव्या, असं जसं आपण म्हणतो. तेव्हा भगवान श्रीकृष्णाचं रूप जे आहे, त्यांचं जे अस्तित्व जे आहे ते मला माझ्या हृदयात प्रगट करता आलं पाहिजे. आणि ते केलं तर मनोमनोज्ञ म्हणजे मन जे आहे ते मनच हे विचार करतं, मनच प्रपंचाचा विचार करतं, मनच विषयाकडे धाव घेतं आणि तेच मन भगवंताच्या चरणी स्थिर होतं. म्हणून हे मन स्थिर होण्यासाठी या मनाचा मनोज्ञ म्हणजे खऱ्या अर्थाने मनाला जाणणारा जो भगवान आहे तो खरा त्या मनांचा ज्ञाता आहे म्हणजे श्रीकृष्ण आहे. म्हणून त्या मनरूपी शय्येवर त्याने येऊन शयन करावे आणि त्यामुळे आपल्या हृदयातील विरहाग्नी शांत झालेला आहे आणि त्या शांत शय्येवर भगवंताचं अखंड वास्तव्य राहावं म्हणून मी त्या श्रीकृष्णाला नमस्कार करतो. असा पहिलं चरण झालं. आता पुढचं चरण जे आहे ते कुंज नमामि कुंज कानने प्रवृद्ध वन्नी पायिनम. म्हणजे कुंजवनामध्ये, त्या वनामध्ये पेटलेल्या भयंकर अग्नीचे प्राशन करणारा हा श्रीकृष्ण आहे. आता यामध्ये पुन्हा संदर्भ श्रीमद भागवतामधील दशमस्कंदामधील भगवंताच्या ज्या लीला आहेत त्यामधल्या 17व्या अध्यायाचा संदर्भ या ठिकाणी आहे. कालियाची कथा, कालियामर्दनाची कथा आपण सगळे जाणतो. तर हा जेव्हा प्रसंग झाला त्या प्रसंगी त्या कालियाला मर्दन करण्यासाठी, मारण्यासाठी म्हणून त्या उद्देशाने भगवंताने त्या यमुनेमध्ये उडी मारली आणि सगळे जे सवंगडी होते ते असे घाबरून गेले की अजूनही श्रीकृष्ण बोर येत नाही, श्रीकृष्णाचं काय झालं असेल असं म्हणून पळत काही सवंगडी घरी गेले आणि नंदबाबा, यशोदा, रोहिणी माता या सर्वांना घेऊन त्या ठिकाणी हे सगळे आले. आणि त्या दिवसभराच्या सगळ्या श्रमानंतर जेव्हा त्या कालिया नागाच्या फण्यावर भगवान श्रीकृष्ण नृत्य करीत असताना जेव्हा त्यातून बाहेर आले तेव्हा सगळ्यांना खूप आनंद झाला. यशोदा, रोहिणी, नंदो, गोप्यो, गोपाश्च कौरव कृष्णम समेत लब्धे हा आसन लब्धा मनोरथा. म्हणजे त्याने सगळ्या जीवात जीव आला आणि त्यांचे मनोरथ सफल झाले. आता दिवसभराच्या या विरहाग्नीमुळे सगळेजण एवढे थकलेले होते की त्याच वाळवंटामध्ये, त्याच यमुनेच्या तीरावर सगळ्यांना थकल्यामुळे झोप लागली. ही कथा त्या ठिकाणी आहे.
आता भूक तर दिवसभराची लागली होती, कष्ट झाले, शारीरिक कष्ट झाले. शारीरिक कष्ट म्हणजे कृष्णाच्या विरहामध्येच कष्ट झाले आणि म्हणून त्यांना ती झोप लागली. आता झालं असं की त्यावेळेस त्या ठिकाणी आग लागली, अग्नी प्रज्वलित झाला. उन्हाळ्याचे दिवस होते आणि यमुनाकाठच्या वनाला पूर्ण अग्नी लागला. तेव्हा प्रत्येकजण ज्याला ज्याला जाग आली तो म्हणू लागला, कृष्णा, बलरामा, ही भयंकर आग आहे आणि त्यातून तू आमचे रक्षण कर. कारण आम्ही जसं तुला आपलं मानतो तसं तूही आम्हाला आपलं मानलेलं आहे. आणि ते सगळे व्रजवासी जे ते उठले, घाबरले आणि भगवंताला शरण गेले. हे प्रभू, आम्ही तुमचेच आहोत आणि त्यामुळे या भयंकर अग्नीपासून आमचे संरक्षण करा. कारण तुम्ही अभय देणारे आहेत, म्हणून तुझे चरणकमळ सोडून आम्ही आता कुठेही जाणार नाही. तया सोडून आम्ही जन कोणाप्रती मागावे. म्हणून आम्ही रामदास श्रीरामचरणी आमचा विश्वास, कोसळून पडो हे आकाश आणिकाची आस न पाहू. हे जसं आहे तसं या ठिकाणी झालं. आणि म्हणून जगदीश्वराने आपल्या या स्वजनांचं ते दुःख पाहिलं आणि त्यांचं व्याकुळ चित्त पाहिलं आणि ती भयंकर अग्नी जो आहे तो ते त्यांनी प्राशन करून घेतला आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हणून प्रवृद्ध बन्ही पायिनम. प्रवृद्ध म्हणजे वृद्धिंगत झालेला, वाढलेला हा जो अग्नी आहे तो भगवंताने प्राशन केला आहे. आता याच प्रकारचा एक श्लोक आपण रोज जेवताना म्हणतो, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम. तो भगवंत अग्निरूपाने आपल्या जठराग्नीमध्ये असतो आणि म्हणून तो ह्या सगळा आपण ज्या ज्या आहुती घेतल्या आहे, जे जे घास अन्न आपण पोटात दिलेलं आहे ते सगळं त्याला प्राप्त होतं आणि त्यामुळे ते पचतं. हा भाव आपल्या मनामध्ये नेहमी भोजन करताना, काही खाताना पिताना हा अखंड असा भाव आपल्यामध्ये असावा. कारण हे सगळं पचवणारा तो एकच भगवंत आहे, तो श्रीकृष्ण आहे. असा हा श्लोक झाला. आणि म्हणून विदग्ध गोपिका आणि किशोरकांती रंजनम दृगज्जनम सुशोभितम गजेंद्र मोक्षकारिणम नमामि श्री विहारिणम. विदग्ध गोपिका म्हणून झालं, कुंजकानने प्रवृद्ध वन्नी ते झालं आपलं. आता राहिलं काय तर किशोरकांती रंजितम आणि दृगंजनम सुशोभितम. आता किशोरकांती, लहान मुलं जे आहे, कोणाचंही मुलं असो, तेव्हा आपण त्यामधला हा विचार नाही करत की अरे हा आपला मुलगा आहे, हा आपल्या ओळखीचा आहे, हा आपल्याच गल्लीतला आहे. किंवा एखाद्या रेल्वेमध्ये जात असताना कुठल्या कुठले लोक आपल्यासमोर बसलेले असतात, त्याच्यातला लहान मुलं जरी पाहिलं तरी पाहता क्षणी आपल्याला त्याच्याबद्दलचं एक विशेष असं प्रेम वाटू लागतं. ओळखीच्या नसलेल्या मुलालाही आपण जवळ घेतो, आपल्याजवळ बसून घेतो. याचं कारण आपलं भक्तियुक्त अंतःकरण आहे आणि त्या भक्तीमुळे लहान मुलांना पाहिल्यावर आपल्या ठिकाणी ते श्रीकृष्ण प्रेम जागृत होतं. आणि म्हणून किशोरकांती रंजितम आणि दृगंजनम सुशोभितम. आता हा श्रीकृष्ण कसा आहे? दृगंजन, अंजन म्हणजे काजळ, म्हणजे डोळ्यामध्ये त्याने काजळ घातल्यामुळे तो अजून सुशोभित दिसत आहे. दृगंजनम सुशोभितम गजेंद्र मोक्षकारिणम आणि नमामि श्री विहारिणम. असा विहार करणाऱ्या भगवंताला मी नमस्कार करतो. या ठिकाणी गजेंद्र मोक्षकारिणम शब्द दिला. त्यामध्ये आता पुन्हा श्रीमद भागवताचे 2 अध्याय त्यामध्ये आलेले आहेत. अष्टमस्कंदामधील अध्याय 3 आणि अध्याय 4 याचा संदर्भ यामध्ये आहे. गजेंद्र मोक्षाची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामध्ये हत्तीने भगवंताचं स्मरण केल्यावर भगवंत त्या ठिकाणी आलेले आहेत गरुडावर बसून आणि त्यांनी त्या हत्तीचे पाय धरणाऱ्या मगराचा आधी त्याचा उद्धार केलेला आहे आणि मग नंतर त्या हत्तीला तिथून बाहेर काढलेलं आहे. आता ही जी मगर होती ती पूर्वजन्माचा हुहू गंधर्व होता. देवल ऋषींच्या शापामुळे त्याला ही मगराची योनी प्राप्त झाली होती. आणि जो हत्ती होता, गजेंद्र होता, तो सुद्धा द्रविड देशातील पांडव वंशातील राजा इंद्रद्युम्न असा होता. त्यालासुद्धा शाप प्राप्त झाला अगस्त्य मुनींचा. त्या शापामुळे अशी ही मूढ योनी, हत्तीची योनी त्याला प्राप्त झाली होती. आणि म्हणून आपण आपल्या मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा श्लोक आहे, गजेंद्रू महासंकटी वास पाहे तया कारणे श्रीहरी धावताहे. उडी घातली जाहला जीवधानी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. जय जय रघुवीर समर्थ.
म्हणजे त्या गजेंद्राला मोक्ष प्राप्त करून देणाऱ्या भगवंताला नमामि श्री विहारिणम, त्याचं मी पुन्हा नमन करतो, त्या श्रीकृष्णाला मी वंदन करतो, असा भाग या ठिकाणी आलेला आहे. आता जो शेवटचा श्लोक आहे त्याचा आपण विचार करूया. या पूर्ण रचनेमध्ये आदिशंकराचार्यांनी श्रीकृष्णाची भक्ती माणसाच्या मनामध्ये असली म्हणजे त्याच्या प्राप्तीसाठी अनुकूल असे हे सगळे श्रीकृष्णाच्या चरित्रातले दाखले या ठिकाणी घेतलेले आहे. ते शेवटच्या श्लोकामध्ये असं म्हणतात, यदा तदा यथा तथा तथैव कृष्ण सत्कथा मया सदैव गीयताम तथा कृपा विधीयताम. म्हणजे श्रीकृष्णाच्या प्राप्तीसाठी श्रीकृष्णाने माझ्या हृदयकमलावर येऊन स्थिर व्हावं. आता एकदा आपल्या अंतरंगामध्ये भगवंताचा वास झाला म्हणजे त्या अंतरंगामध्ये भगवंताच्या शिवाय इतर कुठल्याच गोष्टीला शिरकावं नाही. कुठलीच गोष्ट म्हणजे संसारातली, प्रपंचातली, स्वार्थाची कुठलीही गोष्ट, आसक्तीची कुठलीही गोष्ट त्यामध्ये आता पुन्हा शिरू शकणार नाही. कारण त्या ठिकाणी त्याचा अरी, या सगळ्या षडवैरी जे आहेत त्यांचा अरी म्हणजे शत्रू असा तो भगवंत त्यामध्ये असल्यामुळे त्याच्यासमोर कुठलंही विघ्न उभंसुद्धा राहू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आदिशंकराचार्य हे सांगतात, यदा तदा यथा तथा, म्हणजे ज्या ज्या वेळेस, यदा तदा, ज्या ज्या काळी, ज्या ज्या वेळेस, ज्या ज्या परिस्थितीमध्ये मी कोणत्याही परिस्थितीमध्ये असलो तरी भगवंता माझी एकच इच्छा आहे की श्रीकृष्णाच्या सत्कथेचे गायन हे माझ्याकडून व्हावं, भगवंताचं गुणगान माझ्याकडून व्हावं. तत्श्रवणम, तत्कीर्तनम, तत्कथनम, तत्चिंतनम, तत् म्हणजे त्या ब्रह्मवस्तूचंच कीर्तन, श्रवण, गायन हे माझ्याकडून होत जावं आणि अशी माझ्यावर आपली कृपा होवो, असं म्हणून या ठिकाणी हा आदिशंकराचार्यांनी 9व्या श्लोकाच्या पूर्वार्धामध्ये आपली मागणी त्या ठिकाणी मांडलेली आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये, 2 चरणामध्ये ते म्हणतात, प्रमाणिकाष्टकद्वयम जपत्यदित्य यः पुमान भवेत स नंदनंदने भवे भवे सुभक्तिमान. प्रमाणिकाष्टकद्वयम, संस्कृतचे जे जाणकार आहेत, एक आमचा व्हॉट्सअपचा अजून एक ग्रुप आहे नमामि काहीतरी संस्कृतम, संस्कृतचे सगळे जाणकार चांगले चांगले प्राध्यापक, प्राचार्य अशी मंडळी त्यामध्ये आहेत. त्यांना मी ही सगळी विचारणा केली होती, प्रमाणिकाष्टकद्वयम म्हणजे काय. त्याने जे सांगितलं आणि मला जे समजलं त्याप्रमाणे मी या ठिकाणी आपल्याला सांगत आहे. प्रमाणिक अष्टक, हे अष्टक जे आहे यामधले पूर्ण जर आपण एखादा श्लोक घेतला त्यामध्ये 32 अक्षरं आहेत. पहा, लक्षात घ्या. पहिल्या चरणामध्ये 16 अक्षरं, दुसऱ्या चरणामध्ये 16 अक्षरं. आता म्हणताना आपण कसं म्हणतो, त्या 16 एकत्र न म्हणता 8-8च्या समूहाने आपण म्हणतो. यदा तथा यथा तथा तथैव कृष्ण सत्कथा म्हणजे 8 झाले. मया सदैव गीयताम तथा कृपा विधीयताम पुन्हा 8 झाले. असे 32 अक्षरं असणारे हे अष्टाक्षरी आहे. म्हणजे 4 अष्टाक्षरी म्हणून 32 झाले. आणि याला प्रमाणिकाष्टकद्वयम, प्रमाणिक अष्टक. आता हे प्रमाणिक अष्टाक्षरे जे आहे त्याला खरं म्हणजे असे अष्टाक्षरीचे 256 प्रकार आहेत असं मला संस्कृतमधल्या तज्ज्ञांनी सांगितलं. 256 प्रकार आहे. त्यामध्ये जे 8-8 अक्षरं आहेत त्यामध्ये जेव्हा ते दुप्पट होतात तेव्हा 16 अक्षरं जे होतात त्याला पंचचामर असं म्हणतात. पंचचामर आपण बरेचदा ऐकलं असेल. रावणकृत शिवतांडव स्तोत्र, रावणाने केलेलं शंकराचं स्तोत्र शिवतांडव स्तोत्र हे जे आहे ते सुद्धा याच अष्टकामध्ये आहे, पंचचामर छंदामध्ये लिहिलेलं आहे. आता ते आपण ऐकलं असेल, आपण कधी जास्त म्हणत नाही कारण ते म्हणण्यासाठी सुद्धा अवघड आहे. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलेवलंब्य लंबिता भुजंग तुंग मालिकाम, अशा प्रकारचं ते स्तोत्र आहे, रावणकृत शिवतांडव स्तोत्र. एक इंटरनेटवर मला जे सापडलं त्यामध्ये नित्यानंद मिश्रा म्हणून आहेत, त्यांनी सुद्धा या प्रकारे प्रमाणिक अष्टकद्वयमचं विश्लेषण केलेलं आहे. तो जो व्हिडिओ होता तो सुद्धा मी आपल्या ग्रुपमध्ये पाठवला होता. आता जेव्हा श्रीमद भागवताचं वाचन होतं, जेव्हा सगळं ते पूर्ण भागवत कथा 7 दिवसाची संपते तेव्हा काही श्लोक सगळ्यांकडून ते कथाकार म्हणून घेतात. भवे भवय यथा भक्ती पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यतः प्रभू. म्हणजे 12व्या स्कंदामध्ये 13वा अध्याय शेवटचा अध्याय
त्याच्यातला 22वा श्लोक, 22, 23 आणि 24 असे श्लोक. त्यामध्ये ते म्हणतात, हे देवा, ज्या अर्थी आपण आमचे पालन करते आहात, म्हणून आपणच आता आमच्यावर कृपा करा की प्रत्येक जन्मात आपल्या चरणकमलावरच आमची भक्ती सदैव राहो. आणि शेवटी पुन्हा म्हणतात की नामसंकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःखशमनम तम नमामि हरी परम. म्हणजे ज्या भगवंताच्या नामसंकीर्तनाने सर्व पापे सर्वथैव नष्ट करतात आणि त्या भगवंताच्या चरणांना केलेले वंदन हे सर्व प्रकारचे आमचे दुःख जे आहे, आतापर्यंत आम्ही केलेले दुष्कर्म जे आहेत, त्या सगळ्यांचा नाश होतो. म्हणून त्या परमतत्वस्वरूप अशा श्रीहरींना, त्या श्रीकृष्णाला आमचा नमस्कार असो, असं म्हणत शेवटच्या ज्या चरणामध्ये म्हणतात, प्रमाणिकाष्टकद्वयम जपत्य धित्ते यपुमान. म्हणजे या अष्टकाचा जप जो यपुमान म्हणजे जो जीव, जो माणूस अखंडपणे करेल, भवेच नंदने नंदने भवे भवे सुभक्तिमान. म्हणजे तो नंदनंदन म्हणजे भगवंताचा, कृष्णाचा सान्निध्य त्याला प्राप्त होईल आणि सुभक्तिमान असा तो होईल, असा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. आपल्या सर्व आपल्या स्तोत्रामध्ये शेवटी जे असतं ते आपण अवतरणिका असते किंवा त्यामधलं फलित काय आहे ते देतात की हे पाठ केल्यानंतर तुम्हाला काय प्राप्त होईल. श्रीमद भागवतामध्ये अशा अनेक अध्यायांमध्ये शेवटचे जे श्लोक असतात ते अशाच प्रकारे असतात की हा श्लोक किंवा हे अष्टक किंवा ही स्तुती जर आपण सकाळी 4:30 वाजता ब्रह्ममुहूर्तावर उठून म्हणली तर आपलं पूर्ण आत्तापर्यंत झालेलं पाप हे नष्ट होतं आणि पुण्यप्राप्ती होती. आता प्रत्येक श्लोकाला जर सकाळी म्हटल्यानंतर पुण्यप्राप्ती होईल, पाप नष्ट होईल असं म्हणलं तर सकाळी आपण किती श्लोक म्हणायचे हा पण आपल्या मागे प्रश्न असतो. आणि म्हणून त्यामध्ये आपण जसं गणपती अथर्व शीर्षामध्ये सुद्धा येतं, सायं प्रातः प्रयुंजानो अपाप भवती. पुन्हा आपण म्हणतो यस्य स्मरण मात्रेण जन्मसंसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. म्हणजे प्रत्येक स्तोत्रामध्ये हे म्हणलेलं आहे की तुम्हाला वैभव प्राप्ती होईल, सर्व दुःखाचं शमन होईल, देवतांची कृपा तुमच्यावर होईल. माझं असं म्हणल्यानंतर प्रत्येकाचंच म्हणणं आपण कसं ऐकावं हा प्रश्न आपल्या मनामध्ये सहजपणे येतो. कुठलंही घ्या तुम्ही, कोणतेही अष्टक घ्या, कुठलंही स्तोत्र घ्या, हे त्यामध्ये सगळ्यातलं कॉमन अशी गोष्ट त्यामध्ये आहे. आणि म्हणून आपल्याला समर्थांची पुन्हा मदत घ्यावी लागते. समर्थ आपल्याला शेवटी आपल्याला सांगतात की नव्हे कर्मना धर्मना योग काही, नव्हे भोगना त्यागना सांग पाही, म्हणे दास विश्वास नामी धरावा, प्रभाते मनी रामचिंतित जावा. नवे कर्मना धर्मना योग काही म्हणजे कुठलंही तुम्ही कार्य केलं तरी त्यामध्ये काही ना कारणाने काहीतरी त्रुटीच राहते आणि म्हणून ती त्रुटी दूर व्हावी यासाठी सगळ्यात चांगलं काय असेल तर भगवंताचं नामस्मरण. म्हणे दास विश्वास नामी धरावा. त्या नामावर विश्वास ठेवून ते नाम आपण अखंड घेत जावे. आणि म्हणून आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी एक ओवी छान दिलेली आहे, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. मला माझ्या माहितीप्रमाणे 9व्या अध्यायातली ही ओवी आहे, कृष्ण विष्णू हरी गोविंद. म्हणजे असं आपण नाम घेतलं तर आपली सर्वातून मुक्तता होती. आणि म्हणून या सगळ्या साधनेमध्ये, तपामध्ये, योगामध्ये, यज्ञामध्ये मुख्य गोष्ट काय आहे, त्यातला आपला भाव जो आहे तो समर्पित भाव असावा, निष्काम भाव असावा. आणि जे मी केलं ते मी न करता भगवंतानी माझ्याकडून करून घेतलं हा भाव आपल्यामध्ये असला तर मी करता म्हणसी तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. या न्यायाने भगवंताचं सगळं करणं आहे, फक्त मी मात्र त्या ठिकाणी साधन झालेलं आहे. माईक जसा मोठ्याने आवाज ऐकू येण्यासाठी आपल्याला उपयोगाचा येतो, त्या माईकमध्ये कुठल्याही प्रकारचा विकार होत नाही, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. तो माईक जसा आहे तसाच राहतो. वीज आहे म्हणून तो कार्य करतो, वीज नसेल तर तो कार्य करत नाही. हे जसं जितक्या सोप्यापणाने आपण समजून घेतो त्याच सोप्या रीतीने आपण हे समजून घेतलं पाहिजे की प्रत्येक कार्य करण्याची ही भगवंताची आज्ञा मला झाली आणि म्हणून मी ते कार्य करीत आहे. आणि मग ते कार्य लहान असो किंवा मोठं असो ते त्या समर्पण बुद्धीने करणं हे आपलं काम आहे आणि त्यातूनच आपली मुक्ती आहे. हे ज्याच्या लक्षात आलं त्याला समर्थ म्हणतात. त्याप्रमाणे
की आधी ते करावे कर्म, कर्ममार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षाची पावणे. याप्रमाणे आपल्या गोकुळाष्टमीच्या दिवशी सुरू झालेलं हे श्रीकृष्णाष्टकम आदी शंकराचार्य विरचित, त्याचा आजचा हा शेवटचा भाग आपल्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो. आणि मी या ठिकाणी थांबतो. जे काय चुकलं असेल, कारण संस्कृत काही मला तेवढं येत नाही, पण इतरांकडून मी थोडंफार शिकून जे काय सांगता आलं तेवढं सांगितलं. त्याबद्दल आपण सर्वांनी काही चुकलं असेल तर क्षमा करावी. जय जय रघुवीर समर्थ. आता कल्याणकरी रामराया प्रार्थना म्हणूया आपण. कल्याणकरी रामराया रामराया, कल्याणकरी रामराया, जनहितविवरी जनहितविवरी जनहितविवरी, कल्याणकरी रामराया रामराया, कल्याणकरी रामराया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा, कल्याणकरी रामराया रामराया, कल्याणकरी रामराया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले, तुझा तूची सावरी दयाळा, कल्याणकरी रामराया रामराया, कल्याणकरी रामराया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले, आता न दिसे उरी दयाळा, कल्याणकरी रामराया रामराया, कल्याणकरी रामराया. कोठे जावे काय करावे, काय करावे, आरंभिली बोहरी दयाळा, कल्याणकरी रामराया रामराया, कल्याणकरी रामराया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो, दयेसी नाही सरी दयाळा, कल्याणकरी रामराया रामराया, कल्याणकरी रामराया. जनहितविवरी जनहितविवरी जनहितविवरी, कल्याणकरी रामराया रामराया, कल्याणकरी रामराया. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज विशेष म्हणजे संध्याकाळी पौर्णिमा लागत आहे, आश्विन पौर्णिमा, शके 1943. अकोल्यामधील जो बाबाजी मठ आहे, बाबाजी विश्वनाथ, हे त्यांचं मुख्य आराध्य दैवत आहे. त्यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त पुण्यतिथी उत्सव त्या ठिकाणी 221वा पुण्यतिथी उत्सव साजरा होत आहे. कोरोनाच्या काळामुळे मागच्या 2 वर्षामध्ये आपल्याला त्या ठिकाणी जाता आलं नाही. यावर्षीसुद्धा ज्यांना जाता येणं शक्य आहे त्यांनी त्या ठिकाणी जावं. पुढच्या वर्षीपासून आपण सगळे मोठ्या संख्येने त्या उत्सवासाठी हजर राहूया. जय जय रघुवीर समर्थ. छान झाला रत्नाडीकर सर. हो. देशमुख बोलताय. हो धन्यवाद. तुम्ही त्या याचा जे हे केलं फलश्रुतीचा जोड तुम्ही बरोबर दासबोधाशी आणि ज्ञानेश्वरीशी राखला. फार सगळे झाले, एकूण सगळेच श्लोक चांगले झाले, पण हा शेवटचा तर फार अप्रतिम झाला. धन्यवाद धन्यवाद सर. हां धन्यवाद. हां अरे वा. बाबा आहेत का? नमस्कार. जय जय श्रीराम. जय श्रीराम. हां तब्येत चांगली आहे? हां तब्येत छान आहे. बरं बरं. हां छान. जय 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 रघुवीर. छान छान झालं तुम्ही आज. मला फार उत्सुकता होती ऐकण्याची. हां हां चांगलं आहे. छान छान सांगतो. श्रीराम जय राम जय जय राम.
खूप छान धन्यवाद कार्यक्रम झाला. धन्यवाद धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. छान झालं एकदम. हो बरं बरं धन्यवाद. हां विनायकराव. आता आपला तो अभंग मिळाला मला. हो धन्यवाद. हो हो तो आज आणायचं मला सापडला म्हटलं पाठवून देतो तुम्हाला. हां छान झालं का? चला. नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. हो आणि नमस्कार. गायन खूपच छान झालं बरं का, ऐकण्यामध्ये फार मस्त वाटतं. बरं 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 धन्यवाद. चला तुम्ही सुद्धा ऐकलंय छान. हो चांगलं आहे चांगलं आहे. हा ठीक आहे. तुमचे पारायणं पण खूप छान चालू आहेत नियमितपणे. हो पारायण आता उद्याच्या अध्याय संपतो हा श्रावण. हो उद्या संपेल. नमस्कार दादा. आता किती पारायण आहे उद्या. हां हां लक्ष हां दिला तो तुमच्या याला. नमस्कार केंदुरकर वहिनी नमस्कार. हां छान वाटलं ऐकून. खूप हो. छान वाटलं. हां इकडे जॉईन झाले. बर उशीर झाला थोडा. बरं 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 काही हरकत नाही. हां चांगलं आहे छान. श्रीराम जय राम जय जय राम. धन्यवाद.